नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। वायफळ तालुका जत येथील बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह आज सापडला घरासमोरील विहिरीत। संशयावरून पोलिसांनी चुलत व चुलतीला घेतले ताब्यात। संतप्त नातेवाईकांनी हल्ला करण्याचा केला प्रयत्न। वायफळ तालुका जत येथील शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता शिवराज यादव हा बालवाडी शिकणारा मुलगा घरासमोर खेळत असताना अचानक गायब झाला होता। घरच्यांनी शोध घेऊनही सापडला नाही। मात्र अखेर आज रविवारी सकाळी 9 वाजता घरासमोरील विहिरीत शिवराजचा मृतदेह सापडला। याची खबर मिळताच जत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून त्यांचा उत्तरी तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे। या घटनेची माहिती मिळताच वायफळ येथील घराजवळच असलेल्या मृत शिवराज यांच्या चुलत चुलतीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले असता संतप्त नातेवाईकांनी या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस बंदोबस्तात त्यांना जत पोलीस ठाण्यात घेऊन गेले। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शुक्रवार दिनांक 8 रोजी शिवराज यादव याला आजोबा शिवाजी यादव हे अंगणवाडी शाळेतून 11 वाजता मळ्यात घेऊन आले। तो जेवण केल्यानंतर बाहेर खेळायला गेला। अर्धा तास झाला तरी तो घरी आलाच नाही। शिवराजची आई ज्योती हिने आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र सायंकाळपर्यंत मुलगा सापडला नाही। सायंकाळी जत पोलिसात मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली। या घटनेची गंभीर दखल घेऊन जत पोलीस वायफळ येथील यादव मळ्यात येऊन चौकशी करून गेले। त्याच दिवशी श्वान पथकही आले। त्यांनी तपास करण्याचा प्रयत्न केला, मात्र निश्चित माहिती मिळाली नव्हती। रविवारी सकाळी 9:30 वाजता मुलाचे आजोबा हे मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना शिवराजचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना बोलावून घेतले। याची माहिती जत पोलिसांनाही मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले। जत पोलिसांनी शेजारीच असलेल्या चुलत चुलतीला संशयावरून ताब्यात घेतले असून यावेळी संतप्त नातेवाईकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला। त्यांना जत पोलीस ठाण्यात घेऊन गेले। शिवराजचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर आई आजोबा व नातेवाईकांनी हृदय पिळवून टाकणारा हंबरडा फोडला। यावेळी वायफळ गावातील हजारोची गर्दी जमा झाली होती। या प्रकरणाचा कसून तपास करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। जत व उमदी पोलिसांची प्रचंड कुमक वायफळ येथील यादव यांच्या घराजवळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच सैन्यात असलेले मुलाचे वडील दिगंबर शिवाजी यादव व चुलता दत्तात्रय शिवाजी यादव हे शनिवारी वायफळ येथे आले होते। या घटनेने दोघांचेही दुःख अनावर झाले आहे। शुक्रवारी दुपारी 12:20च्या पूर्वी दिगंबर यादवांचा मुलगा हरवल्याचं कळलं। त्याच्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यानंतर तो आज तारीख 10 वाजे म्हणजे सकाळी 7 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत तो मिळून आला नव्हता। परंतु त्यांच्याच घरच्या विहिरीमध्ये तो सकाळी पाण्यामध्ये तरंगत असलेला देह दिसून आला। कोण बघितलं ते? तो त्याचे आजोबा म्हणजे आईचे वडील त्यांनी मोटर चालू करण्यासाठी त्या विहिरीवर आले असता त्यांना तो मृतदेह दिसून आला। त्यानंतर काय केलं? त्यानंतर त्याचे आजोबा शिवाजी यादव यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली आणि पोलीस त्यानंतर पोलीस येऊन त्या जागेचा विहिरीचा पंचनामा आणि तो मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी जत या ठिकाणी पाठवले।